नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स मधील प्रॅक्टिस सेट 10.1 चा पहिला प्रश्न सोडवायचा आहे। या प्रश्नामध्ये 10 उपप्रश्न दिलेले आहेत। प्रत्येक प्रश्न आपण एक एक करून सोडवूया। पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचा आहे। सोडवूया। पहिला प्रश्न 21m² डिवाइड 7m। 21m² ला आपल्याला 7m ने डिवाइड करायचं आहे। आता कितीने भाग जातो हे ठरवण्यासाठी आपणास कोणत्या संख्येने ह्या 7m ला मल्टिप्लाय करावे लागेल जेणेकरून उत्तर आपलं 21m² येईल। हे शोधण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे। 21m², m² म्हणजे m × m आणि अपॉन 7m। m कॅन्सल होतील, 3 चा भाग जाईल, 7 21 म्हणजे काय राहील 3 × m म्हणजे 3m राहील। 3m ने जर आपण याला 7m ला मल्टिप्लाय केलं, 3m म्हणजे हे येईल आपलं 3m इथं लिहिलं आणि 3m ने 7m ला मल्टिप्लाय केलं तर 21m² येऊन जाते। 21m²। येथे आपण सबट्रॅक्शन करतो। 0 प्लस 21m² मायनस 21m² कॅन्सल, 0 म्हणजे आपला कोशंट काय आला, कोशंट इक्वल टू 3m आणि रिमाइंडर इक्वल टू 0। हे काय रिमाइंडर आणि हे आलेल्या उत्तराला म्हणायचं आपल्याला कोशंट म्हणजे भागाकार, कोशंट। हा पहिला प्रश्न आपला। दुसरा प्रश्न 40a³ यास डिवाइड करायचा आपणास कशाने, -10a ने। -10a ला कशाने गुणले, कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे एवढा आन्सर येईल। हे ठरवण्यासाठी सोपी ट्रिक 40a³ आहे म्हणजे a × a 3 टाइम्स आणि -10a तर a कॅन्सल, येथे 10×4 म्हणजे 4 आणि मायनस म्हणजे आन्सर काय येईल -4a × a² म्हणजे -4a² न ह्या -10a ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर एवढं येते। ही फिगर आपणास लिहायची कोशंटमध्ये -4a²। हा मल्टिप्लिकेशन घेतला तर 40 आणि a × a² म्हणजे a³ होईल आणि हे सबट्रॅक्शन घ्यायची, 0 येऊन जाईल। म्हणजे इथे आपला कोशंट काय येईल, कोशंट येईल -4a²। हा कोशंट आणि रिमाइंडर किती येणार, 0। तिसरा प्रश्न पाहू आता। येथे आपणास -40ap⁴ आणि डिवाइड करायचं आपणास -9p² न, -9p² न। तर -48 आहे, 48p पॉवर 4 आहे म्हणजे 4 टाइम्स p लिहू आपण आणि -9p² आहे म्हणजे 2 टाइम्स p कॅन्सल, p कॅन्सल। आता येथे 3 ने आपणास डिवाइड करता येईल, 3 मग इक्वल टू काय येईल 16p × p 16p² आणि हे मायनस कॅन्सल म्हणजे 16p² आणि अपॉन 3 म्हणजे या संख्येने मल्टिप्लाय करावं लागेल। या
संख्येला म्हणजे हे आन्सर येईल आपलं. म्हणजे क्वेश्चन काय येईल आपला 16p² आणि अपॉन 3. येथे आपण हा मल्टिप्लाय घेतला आपण तर तो येतो 16/3p² आणि मल्टिप्लाय -9p². हा मल्टिप्लाय करून पाहू आपण येतो का तेवढा. 3 म्हणजे 16 × 3 48 p² × p² म्हणजे pचा 4th पॉवर. बरोबर आहे. म्हणून आन्सर येईल आपलं इथे -48p आणि पॉवर 4. ही आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायची म्हणजे मायनसचं इथे प्लस होईल म्हणजे हे रिमाइंडर 0च येईल आपला. मग क्वेश्चन काय आला ह्या प्रॉब्लेममध्ये? क्वेश्चन आला आपला 16/3p² आणि रिमाइंडर आली r=0. चौथा प्रश्न. येथे आपणास 40m डिग्री 5 आहे आणि डिवाइड करायचं आहे 30m³ ने. बरोबर आहे. आपण हे रफ वर्क करायचं. m5 म्हणजे m5 वेळेस 2 3 4 आणि 5 आणि 30m³ म्हणजे m 3 टाइम्स m × m कॅन्सल m कॅन्सल m कॅन्सल. येथे 10 ने डिवाइड करता येईल 3 आणि हे 4 म्हणजे 4m × m म्हणजे 4m² आणि अपॉन 3. या हा आपला क्वोशंटमध्ये ही फिगर लिहावं लागेल 4/3m². बरोबर आहे. यानं याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल आपलं 40m. ही सबस्ट्रॅक्शन हे येईल 0. म्हणजे आपलं क्वोशंट काय येईल? क्वोशंट येईल 4/3m² आणि रिमाइंडर येईल =0. समजले मित्रांनो? पुढचा प्रश्न. पाचवा प्रश्न मित्रांनो. या टर्मने डिवाइड करायचं आहे 5x³ - 3x² डिवाइड बाय x². आता येथे 2 टर्म आहे. आतापर्यंत एक टर्म होती. येथे 2 टर्म आहे. फक्त ह्या फर्स्ट टर्मचाच विचार करायचा आधी. आता 5x³ आहे म्हणजे x × x × x 3 टाइम्स x आणि x² आहे x × x म्हणजे x कॅन्सल x कॅन्सल. काय राहील 5x. म्हणजे आपण 5x ने सुरुवातीस भाग देऊ. 5x न याला मल्टिप्लाय केलं तर ही फिगर येऊन जाते 5x³. क्वोशंट घेतला आपण तर आपलं हे सबस्ट्रॅक्शन घेतली तर ही 0 येईल. आता या टर्मला आपलं पूर्ण डिव्हिजन करणं झालेलं आहे. ही टर्म घेऊ आता. साईन सहित घ्यायची -3x². आता 3x² विचार करायचा. -3x² ला आपणास x² ने डिवाइड केलं. x² कॅन्सल होईल. काय राहील फक्त -3 म्हणजे -3 ने हे क्वोशंटमध्ये लिहायचे -3 आणि आता -3 ने याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय होईल -3x². -3 ला x² ने आपण मल्टिप्लाय केलं तर -3x² येऊन जाते. सबस्ट्रॅक्शन हे साईन म्हणजे याची आणि याची आपल्या सबस्ट्रॅक्शन घ्यायची तर मग साईन प्लस होईल. हे रिमाइंडर येईल आपलं 0.
क्वोशंट काय येईल? क्वोशंट क्यू बरोबर 5x - 3 हे आला क्वोशंट आणि ही आली रिमाइंडर. रिमाइंडर r = 0. पुढचा प्रश्न. या प्रश्नात आपल्याला 8p³ - 4p² या पॉलिनॉमियलला आपणास डिवाइड करायचा आहे 2p² न. येथे 2 टर्म आहे, पण विचार करायचा ह्या फर्स्ट टर्मचा. आपण 8p³ क्यूब म्हणजे 3 टाइम्स p येईल आणि 2p² म्हणजे 2 टाइम्स p. p कॅन्सल, p कॅन्सल, 2 1 2, 2 चौक 8 म्हणजे 4pच राहील फक्त, इक्वल टू 4p. 4p क्वोशंटमध्ये लिहिणार आपण 4p. आता 4pने याला जर मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर येऊन जाते 8p³. सबस्ट्रॅक्शन 0. आता ही टर्म घ्यायची, ह्या टर्मचं काम झालं आपलं. आता ही टर्म घेणार आपण, साइन सहित घेणार -4p². आता ह्या टर्मला याने डिवाइड करण्यासाठी -4p² आहे आणि 2p² आहे. p² कॅन्सल, 2ने डिवाइड करता येईल, -2 राहील. बरोबर आहे. मग -2 आपण हे इक्वल टू -2. -2 कुठे लिहिणार? इथे -2. आता -2ने याला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल -4p². 0. क्वोशंट काय आला? क्वोशंट q = 4p - 2 अँड रिमाइंडर इक्वल टू 0. पुढचा प्रश्न. 2y³ + 4y². आतापर्यंत 2 टर्म होत्या, येथे 3 टर्म आहेत ह्या, आणि याला डिवाइड करायचं आपणास 2y² ने. बरोबर आहे. प्रथम ह्या टर्मचा विचार करू आपण. 2y³ आणि अपॉन 2y² केलं आपण तर 2 कॅन्सल होतील. इथे y² आहे आणि इथं yचा क्यूब आहे, म्हणजे इथे एक y जास्त आहे, म्हणजे हे 2 कॅन्सल होतील, फक्त इथे yच राहील. म्हणजे फक्त आपण yने क्वोशंट y येईल आपला. इथे yने याला मल्टिप्लाय केलं तर 2y³ येऊन जाते. 0. आता हे प्लस 4y² राहिलेली टर्म आपली इथे लिहून घेतली आपण. तर आता 4y² ला 4y² आणि अपॉन हे 2y². y² कॅन्सल, 2 होईल, इक्वल टू 2. म्हणजे 2 आपण +2 क्वोशंटमध्ये लिहिणार. म्हणजे ह्या 2ने याला मल्टिप्लाय केलं तर 4y² राहील. याची सबस्ट्रॅक्शन ही किती येईल? 0. आणि हे +3 ॲज इट इज. याला काही हे करता येणार नाही, त्यामुळे रिमाइंडर आपली 3च राहील. क्वोशंट येईल आपला q = y + 2. हा क्वोशंट आणि ही रिमाइंडर, आणि रिमाइंडर r = 3. पुढचा प्रश्न. येथे आपणास 21x⁴ - 14x² + 7x डिवाइड करायचं आहे आपणास 7x³ ने. आता ह्या टर्मचा विचार केला, 21x² आणि ह्या टर्म अपॉन 7x³ म्हणजे 7चा भाग जाईल, 7 3चा भाग जाईल. इथे क्यूब आहे, 3 टाइम्स x आहे, इथे 4 पॉवर आहे, म्हणजे x 4 टाइम्स आहे, म्हणजे खालचे हे कॅन्सल होतील 3 टाइमचे, इथे फक्त एकच x राहील, म्हणजे 3x राहील. बरोबर आहे. मग 3x ने आपण येथे 3x
हे असा मल्टिप्लाय केला तर हेच आन्सर येईल 21x⁴. हे 0 येईल. आता हे -14x² आणि +7x हे राहिलेल्या दोन टर्म इथे लिहिले आपण. पण येथे कसे होते मित्रांनो, येथे डिग्री ही 2 आहे, एक्सची डिग्री 2 आहे आणि येथे एक्सची डिग्री 3 आहे. 3 आहे येथे, म्हणजे ही डिग्री लहान आहे या डिग्रीपेक्षा. आपणास या 14x² जर याला डिवाईड करायचं असेल तर ही डिग्री मोठी पाहिजे होती एक्सची, पण 3 पेक्षा लहान आलेली आहे. येथे रिमाइंडरची डिग्री 7x³ पेक्षा लहान असल्याने म्हणून येथेच आपला क्वोशंट, येथेच आपला भागाकार प्रोसेस एंड होऊन जाते. म्हणून ही एवढी रिमाइंडरच राहील आपली. येथे पुढे आपला भाग देता येणार नाही आहे. देअरफॉर क्वोशंट येईल आपला 3x आणि रिमाइंडर येईल आपली -14x² + 7x. ही रिमाइंडर आणि हा क्वोशंट. पुढचा प्रश्न 6x डिग्री 5 -4x डिग्री 4 + 8x डिग्री 3 + 2x² आणि याला डिवाईड करायचं 2x² आपल्या इथल्या संख्या वाढतच चाललेल्या आहेत. आता ह्या पहिल्या टर्मचा विचार करू आपण. 6x5 आणि 2x² म्हणजे 6x5 आणि 2x² म्हणजे बे 3चा जाईल. येथे पॉवर 2 आहे एक्सचा, येथे पॉवर 4 आहे, म्हणजे 2चा पॉवर कॅन्सल करण्यासाठी वरून 2 पॉवर कॅन्सल होईल, म्हणजे इथे फक्त पॉवर एक्सचा 3च राहील आपला. म्हणजे 5 टाइम्स x आहे, 2 टाइम्स x आहे, म्हणजे 3 टाइम्स x वर राहतील, म्हणजे 3 आणि x आणि हे क्यूब 3x³ आपण क्वोशंटमध्ये लिहू शकतो. आता 3x³ ने याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल आपलं 6x डिग्री 5. आता हे 0. ह्या टर्म ॲज इट इज लिहून घेऊ आपण राहिलेल्या. 4 + 8x³ + 2x². आता ह्या फर्स्ट टर्मचा विचार करायचा. या टर्म बरोबर -4x⁴ आणि 2x⁴ आहे. 4 टाइम्स x आहे इथं आणि मल्टिप्लायमध्ये आणि इथं 2 टाइम्स आहे, म्हणजे हे फक्त वर किती राहतील 2 कॅन्सल होतील x, म्हणजे हे -4x 4 टाइम्स म्हणजे x × x × x × x 4 टाइम्स x 4 × 4 टाइम्स x आणि इथे 2x × x कॅन्सल x कॅन्सल, येथे 2 ने डिवाईड करता येईल, म्हणजे 2x² आणि खाली काहीच नाही, म्हणजे 2x² जाईल, म्हणजे प्लस 2x² इथे लिहिणार आपण. हे 2x² आलं तर हे क्वोशंटमध्ये लिहिलं आणि याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते 4x. हे मायनस आहे, मायनस साईन पण राहिलं होतं ना आपलं, हे मायनस साईन इथे येईल, म्हणजे मायनस साईन 4x⁴ होऊन जाईल. हे आपलं प्लस होईल, हे 0 राहील, कॅन्सल होतील नाही, आणि इथे राहील x चा 2x². ही टर्म राहील. आता ही टर्म म्हणजे रिमाइंडरची ही डिग्री, या पॉवर एक्सची डिग्री 3 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजे अजून आपण भाग देऊ शकतो. आता म्हणजे 8x³ ही डिग्री मोठी आहे म्हणून ही छोटी आहे, म्हणून आपल्याला अजून एकदा डिव्हिजन करावं लागेल. पॉवर 2 आहे, इथे पॉवर 3 आहे, म्हणजे 2चा खालचा पॉवर कॅन्सल होईल, वर फक्त एक x राहील आणि बे 4 म्हणजे 4x = काय राहील 4x, म्हणजे आपण प्लस 4x ने इथे प्लस 4x ने, आता ह्या 4x ने याला मल्टिप्लाय केलं तर 8x³ येऊन जाते आणि हे सबस्ट्रॅक्शन घेतलं हे 0 होऊन जाईल, प्लस
2x² राहील, 2x². आता 2x² 2x² डिवाईड करू आपण. 2x² डिवाईड 2x² कॅन्सल, म्हणजे 1/1 म्हणजे 1, म्हणजे +1 द्यावं लागेल. +1 म्हणजे +1 याला मल्टिप्लाय केलं तर आन्सर हेच येईल, 2x². आता रिमाइंडर काय येईल आपली 0. म्हणजे कोशंट आला आपला, कोशंट हा 3x³ + 2x² + 4x + 1 हा झाला कोशंट. सॉरी, हे -2 होतं ना, हे -2 राहील इथं. सायन्स आहे इथं -2 आलं होतं ना आपलं, हे इथं -2 राहील. आन्सरमध्ये -2 येईल. बाकी ॲज इट इज. आणि रिमाइंडर आली आपली 0. पुढचा प्रश्न. आता मित्रांनो तुम्हाला आयडिया आलेली आहे. आता ह्या टर्मचा आणि ह्या टर्मचा विचार करू आपण. 25m डिग्री 4 यायची आणि 5m³ येथे पॉवर 3 आहे, येथे 4 आहे, म्हणजे 3 खालचा कॅन्सल होईल, फक्त वर एकच m राहील आणि 5 1 25 म्हणजे 5m = 5m. म्हणजे आपण आज 5m ने पहिला कोशंटचा 5m ने आपण हे करू. 5m ने याला मल्टिप्लाय केलं तर 25m हे होईल आणि याची सबस्ट्रॅक्शन 0 येईल. ह्या 2 टर्म घेतल्या आपण. आता ही टर्म पूर्ण राहिलेली लिहून घेऊ. +10m + 8. आता ह्या टर्मचा आणि याचा विचार करू. म्हणजे -15m³ आणि m³. m कॅन्सल, 5 3 म्हणजे -3 म्हणजे जाईल फक्त -3 ने क्वेश्चनमध्ये -3 ने याला मल्टिप्लाय केलं आपण तर काय येईल, -15m³ प्लस होईल रिमाइंडर 0 प्लस 10m आणि प्लस हे 8 राहतील. mची डिग्री येथे काहीच नाही, म्हणजे येथे 1 आहे mची डिग्री आणि येथे 3 आहे, म्हणजे ही डिग्री लहान झाली. आपल्याला येथे डिव्हिजन नाही करता येणार, त्यामुळे आपली भागाकाराची प्रोसेस येथेच एंड होऊन जाईल. म्हणून कोशंट येईल आपला 5m -3 हा कोशंट -3 आणि रिमाइंडर येईल 10m + 8. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.